नमस्कार. सोमवारच्या व्रताबद्दल आपण सगळेच ऐकून असतो, नाही का? पण हे व्रत म्हणजे फक्त एक परंपरा नाहीये, तर ही एक खूप शक्तिशाली आध्यात्मिक साधना आहे. असं मानलं जातं की या व्रताने विवाह, शांती आणि समृद्धीसारख्या अनेक इच्छा पूर्ण होतात. चला, आज आपण याच व्रतामागची पवित्र रहस्य उलगडून पाहूया. पण कधी विचार केलाय का की सोमवारच का? म्हणजे आठवड्यात 7 दिवस आहेत, मग याच दिवसाला एवढं महत्त्व का दिलं जातं? यामागे नक्की कोणती वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणं दडलेली आहेत? चला, याचाच शोध घेऊया. बरं, या काचं उत्तर शोधण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट पुराणात. कारण ह्या व्रताची मुळं थेट भगवान शंकरांशी जोडलेली आहेत. तर कथा अशी आहे की स्वतः माता पार्वतीने भगवान शंकरांना पती रूपात मिळवण्यासाठी अत्यंत कठोर सोमवार व्रत केलं होतं. म्हणजे बघा, ही कथाच आपल्याला सांगते की या व्रताचा भक्ती, विवाह आणि आपल्याला हवा तसा जोडीदार मिळवण्याशी किती घट्ट संबंध आहे. आणि तेव्हापासूनच सोमवारचं व्रत हे केवळ एक धार्मिक विधी राहिलं नाही, तर ते एका सुखी, वैवाहिक जीवनाचं प्रतीक बनलं. असं मानलं जातं की हे व्रत आपलं मन आणि शरीर या दोन्हींना एका लयीत आणतं, म्हणजे बॅलन्स करतं. पण थांबा, गोष्ट फक्त इथपर्यंतच नाहीये. या व्रतामध्ये ना अशी 7 खोलवर दडलेली रहस्य आहेत, जी आपल्या आयुष्यावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम करतात. चला तर मग एक एक करून ही रहस्य उलगडूया. हो, बरोबर ऐकलत. एक दोन नाही तर तब्बल 7 रहस्य. आणि ही फक्त काही साधे फायदे नाहीत, तर आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर संतुलन कसं साधायचं याच्या जणू काही 7 पायऱ्याच आहेत. तर ही आहेत ती 7 रहस्य. बघा, ह्यात मानसिक शांती आहे, चंद्र ऊर्जेचं संतुलन आहे, वैवाहिक सुख, आरोग्याचे फायदे, आध्यात्मिक ऊर्जा, इच्छापूर्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्म-अनुशासन. आता आपण यातल्या प्रत्येक रहस्याचा अर्थ जरा खोलात जाऊन समजून घेऊया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य म्हणजे मानसिक शांती. आता बघा, जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण आपल्या पचनसंस्थेला आराम देतो. यामुळे काय होतं, तर शरीरातले विषारी घटक बाहेर पडायला मदत होते आणि शरीर शुद्ध झालं की त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. मनातला विचारांचा गोंधळ कमी होतो आणि एक प्रकारची स्थिरता येते. आता दुसरं रहस्य आहे ज्योतिषशास्त्राशी संबंधित. सोमवार म्हणजे सोमवार. सोम म्हणजे चंद्र. हा चंद्राचा दिवस आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र थेट आपलं मन आणि आपल्या भावनांवर राज्य करतो. त्यामुळे या दिवशी उपवास केल्याने चंद्राची ती शांत, शीतल ऊर्जा आपल्यात यायला मदत होते आणि आपलं भावनिक संतुलन सुधारतं. तिसरं रहस्य जे अनेकांसाठी खूप महत्त्वाचं असतं, ते म्हणजे वैवाहिक सुख. आपण माता पार्वतीची कथा ऐकलीच. त्याच परंपरेमुळे असं मानलं जातं की हे व्रत केल्याने योग्य आणि प्रेमळ जोडीदार मिळण्यास खूप मदत होते. चौथं रहस्य तर थेट आपल्या आरोग्याशी जोडलेलं आहे. जरा विचार करा, एरवी आपलं पोट, आपली पचनसंस्था 24 तास काम करत असते, पण उपवासाच्या दिवशी तिला पूर्ण आराम मिळतो. मग शरीर काय करतं? ते आपलं लक्ष पचनावरून काढून शरीराच्या आतल्या दुरुस्तीवर म्हणजे रिपेअरिंगवर केंद्रित करतं. त्यामुळे विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचा वेगही वाढतो. 5वं रहस्य आहे आध्यात्मिक ऊर्जा. उपवासाच्या दिवशी आपण जी पूजा करतो, शंकराचं नामस्मरण करतो, तो केवळ एक विधी नसतो. असं मानलं जातं की यामुळे आपल्या आतली सकारात्मक, दैवी ऊर्जा वाढते. आपल्याला आतून खूप शांत आणि उत्साही वाटायला लागतं. 6वं रहस्य आहे इच्छापूर्ती. बघा, कुठल्याही व्रतामध्ये श्रद्धेला खूप महत्त्व आहे आणि असं म्हणतात की जर पूर्ण श्रद्धेने आणि खऱ्या मनाने हे व्रत केलं तर आपल्या मार्गातले अनेक अडथळे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आणि 7वं, शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं रहस्य म्हणजे आत्म-अनुशासन. एका दिवसासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प हा छोटा वाटला तरी खूप मोठा आहे. यातून आपली इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर जबरदस्त वाढते आणि हेच अनुशासन मग आपल्याला आयुष्यातल्या इतर गोष्टींमध्येही उपयोगी पडतं. तर मग हे व्रत का करायचं याची कारणं तर आता आपल्याला कळली आहेत, पण त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने कसं करायचं हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? याची पद्धत तशी खूप सोपी आहे. दिवसाची सुरुवात करायची ती स्नानाने, म्हणजे शरीराच्या शुद्धीने. शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत, कारण ते शांतीचं प्रतीक मानले जातात. मग शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय
या अत्यंत शक्तिशाली मंत्राचा जप करावा. दिवसभर फक्त फलाहार करायचा आणि संध्याकाळी आरती करून व्रताची सांगता करायची. पण हो, काही गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात. जसं की देवाला तुटलेली किंवा खराब झालेली बेलपत्र वाहू नयेत. मनात श्रद्धा नसताना केवळ दिखाव्यासाठी किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून व्रत करू नये. आणि जे काही व्रताचे नियम आहेत ते मोडू नयेत, कारण या छोट्या चुकांमुळे व्रताचा पूर्ण प्रभाव मिळत नाही. बरं, हे सगळे विधी आणि नियम तर झाले, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या व्रताचा खरा अर्थ काय आहे, ह्याचा गाभा काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सोमवारचं व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही. हा स्वतःला आतून शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे. आपल्या मनाची स्वच्छता करण्याचा आणि त्या परमशक्तीशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा आपलं मन खरं असतं, आपली भक्ती प्रामाणिक असते, तेव्हा असं मानलं जातं की स्वतः शिव आपल्या भक्ताचं रक्षण करतात. आणि मला वाटतं हीच या व्रतामागची सगळ्यात मोठी शक्ती आहे.